बर्बाद किया था। काकी जीतू काका मैं काय नाही। आपण तुम्ही तरी जरा शांत बसायचं। तुला तरी पटलंय का हे पण? आता न नाना काय ग? घरात सगळं ठीक आहे ना? वय का? नाही म्हणजे सगळेजण टेन्शन मध्ये दिसतात म्हणून विचारलं। आणि सौर्या म्हणत होता घरात माझ्या लग्नावर न काय तर वाद झाल्यात म्हणून। वाद नाही, चर्चा चालली होती। कसली चर्चा? तुझ्या लग्नात कन्यादान कुणी करायचं त्याची चर्चा चालली होती। त्यात कसली चर्चा करायची? आप्पा नीलम काकीच करणार आहेत ना माझं कन्यादान। वय तेच चाललं होतं। असं आहे व्हय? नाना तुम्ही खरंच माझ्यापासून काय लपवत नाही ना? नाही का? मग एवढ्याशा कारणावर वाद कसं होत्या? अगं आता लग्न म्हणलं की रुसवे फुगवे चालायचेच। प्रत्येकाची मतं वेगळी असतात, सगळ्यांना घेऊन चालावं लागतं। तू काय काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधतो। तू फक्त तुला पसंत आहे का नाही तेवढं सांग। होय ठीक आहे। काय ग शितले, एवढ्या गडबडीने कशाला बोलवलंस? ये रस्त्यावरच बोंबलते की। काय झालं? काय झालं? काय झालं? आत येऊन बोलता येत नाही वे? बाहेर ना कशाला बोंबलतीस? बरं बाय आली ना तात, सांग काय झालं ती। डोळ बंद कर। का कर म्हणलं ना की करायचं। डोळ बंद करायला काही पैसे लागतात वे तुला? करते बाई, वैतागू नको। अजिबात उघडायचं नाही हा? उघडू नकस। एकच मिनिट हा। हा आता उघड। अय्या पूर्ण केलंस स्वेटर? इच्छाच नाही ना? अगं मला तर वाटलं हे तरी काम पूर्ण करतेस का असं सोडतेस? अय फौजीसाठी इनलंय, असं अर्धा तास कसं सोडीन? बर अजून एक गंमत आहे, जरा दार ओढून घे। का? सांगितलं तेवढं कर। कशी दिसते? भारी ना? लईच भारी आहे। शितले तुझं ना खरंच काय सांगता येत नाही बघ। कधी कुठल्या कामाला हात न लावणार आहे तू? आज असं मात्र सगळं मनापासून करतेस। एक एक धागा जोडून स्वेटर विणलास। मग आज आहेस की स्पेशल? आणि तू काय कमी स्पेशल आहेस वे? तू बी स्पेशलच आहेस की। मग फौजी हाय तर स्पेशल। शितले क्यों ना कशा कशाला
आणलाय? तुझं तर भूगोल नाही ना? भूगोल नाही तर काय झालं? आणलाय जरा अभ्यासासाठी. कसला अभ्यास? जम्मू काश्मीरचा. अख्खं जम्मू काश्मीर पाठ झालंय आपलं. का? अगं का म्हणजे आता उद्या आजा पोस्टिंग करून बॉर्डरवर गेला की मला माहित असलं पाहिजे ना तो नेमका कुठं येते, म्हणून अभ्यास करते. शिकले इतर वेळी तू मस्त दांडट असशील, पण आजाच्या प्रेमाच्या बाबतीत मात्र मानलं तुला. एवढं बेभानून प्रेम करतेस. आजा लई लकी आहे. हायच तो लकी, आणि मी बी लकी आहे. पण तुझं हे वागणं मला लय आवडलं. तुला कळत पण नसल, पण तू हळूहळू आजासारखं वागायला लागलीस. तुम्ही दोघं लवकर एकत्र यायला पाहिजे. मैं तो अल्लाह ताला से तुम दोनों के लिए रोज नमाज अदा करूंगी. मग माझी यशमुडी आहेस तू. बर ह्यो स्वेटर तुझ्याकडे ठेव. का? अगं आज आजाला द्यायचंय, पण माझ्याकडे नको. कुणी बघितला तर लई घोळ होईल. घे. पण शिकले तुला कुणी बघितलं नाही ना स्वेटर विणताना? नाही ग, नीलम काकीने शिकवलं ना तुला? अगं वय, पण शिकवलं म्हणजे नुसतं दाखवलं म्हणून तिनं पण नाही बघितलंय. हा म्हणजे आज जरी बाहेर घालून गेला स्वेटर तर कुणाला काहीच कळणार नाही की आजाला स्वेटर तू दिलायस ती. मग हायच मी हुशार. मैत्रीण कुणाची? एवढं पत्रिका हे लग्नाला जायचं म्हणजे डोक्याला तापच आहे बघ. अहो भैया, असं म्हणून कसं चालेल? लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. अरे पण आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण जेवायचा आग्रह कशाला करतात काय कळतच नाही. अहो भैया, कसं असतं माहितीये का, 2 घास खाल्ले ना की समोरच्या व्यक्तीला तेवढंच बरं वाटतं. म्हणूनच आम्हाला लग्न नको वाटतं. भैया एक सांग का, राजकारणात जर तुमचा जनसंपर्क वाढवायचा असेल ना तर लोकांच्या लग्नात आणि मैतीला गेलंच पाहिजे. ए तू आता आम्हाला राजकारण शिकू नको. आमच्या 3 पिढ्या गेल्या त्याच्यात. उद्या कुठं काय लग्न कार्य का ते बघून सांग तेवढी. हा भैया. मंगलताई, जी भैया साहेब. नुसतं जी जी करू नका, गाडीत चाव्या घेऊन याचा. जी. परत जी. मंगलताई, काय झालंय? भैया साहेब. बोला. आई साहेब 2 दिवस जेवल्या नाहीत. अरे बापरे, का? काय माहित, काही बोलल्या नाही, बाहेर बी आल्या नाहीत, आणि कुणाला आत येऊ नको म्हणून सांगितलंय. आई साहेब, काय झालं? टॅलेंट, आई साहेब आमच्या चिडल्या तर नसतील ना? हा, नेमकं असं काय झालंय की आई साहेब जेवण करेनात? हा, ऐका मंगलताई, तुम्ही काहीतरी कारण सांगून त्यांना जेवायला लावा. त्यांचा राग तुम्हाला माहिती ना, एखाद्याशी बोलणं सोडलं म्हणजे बोलणं सोडूनच देतात. माझं काही धाडस होणार नाही त्यांच्या समोर जायला. टॅलेंट, हा, तू जातोस का? नाही, नको, थांब, मीच जातो. मंगलताई, हा, आईंसाठी ताट तयार करा. जी. लवकर आणा. टॅलेंट, नेमकं असं काय झालंय रे? म्हणजे आई 2 दिवस झाले जेवले नाहीत. भैया काय माहित नाही, पण आपलं जे काय चाललंय त्यांना कळलं तर नसेल ना हो? ए नाही 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 नाही, काय बी करून ते कळलं नाही पाहिजे. ते जर कळलं तर माझं काही खरं नाही मग. भैया तुम्ही एक काम करा, जाऊ बघा काय झाले. हा, मंगलताई, लवकर ताट आणा.
आई साहेब, आई साहेब, 2 दिवस झाले तुम्ही जेवले नाही असं कळलं. जेवण करून घ्या. काय झालं? नरड्याच्या खाली घास का जायना झालाय? का का सही घेतली म्हणून? कसं ती यायची इथली जमीन इकली म्हणून? काय आहे तुम्ही? तुम्हाला जमीन महत्वाची का मी हो? काय विचारतोय मी? तुम्ही मी आहे ना महत्वाचा? मग मी आहे ना इथं. जेवणावर कशाला राग काढताय? चला जेवण करून घ्या बरं. हा, भूक नाहीये. भूक नाही? अशी कशी भूक नाही? आता जेवण न करून मरून जायचंय का? खरंच भूक नाहीये. पण आम्हाला आहे ना, आमच्यासाठी तुम्हाला जेवावं लागेल. थोडं तरी खाऊन घ्या हो. काय आहे, आमच्या बापानं सगळी इस्टेट तुमच्या नावावर केली म्हणून आम्हाला असं वागावं लागतंय. जेवा हो. आता तुम्ही नाही जेवला तर आम्हाला भरवावं लागेल बरं का? काय आहे तुम्ही? आई साहेब जेवा हो. हा? जेवा. आहे का? अरे जेवा हो ना. जेवा. जेव म्हणलं की जेवायचं. कस कस असं जेवणावर कशाला राग काढायचा आहे? उगाच आपलं कसं जेवताय आई तुम्ही? नाही खायचं. इकडे बघा, संध्याकाळी गावात मिटिंगला जायचंय ना? हा, नेहमी सारखं जायचं हसत मुखानं. कसं जाणार? इकडे इकडे बघा कसं. असं. बर, मला बी गावात ऑफिसात जायचंय. मी इथं जाऊन हा जेवण करून घ्यायचं बरं का सगळं. आशीर्वाद द्या. अहो आशीर्वाद द्या. आई थोर तुझ्या आशीर्वाद. पुष्पा, काय व? अगं ये की. जरा घाईत होते. बरं बोला, काय म्हणताय? अगं तू हर्षवर्धनची पत्रिका कधी देतीस? अगं बाया, विसरलीस बघा. त्या फेडरेशनच्या नादात का नाही काहीच लक्षात राहत नाही. देते, आणून देते. अशी विसरू नकोस बाई. हा, चल की आतमध्ये. नग नग आत नग आता. बर, मला एक कळलंय ते खरं आहे का सांग? काय हो? अगं हर्षवर्धन म्हण बारामतीचं लई मोठं स्थळ आलं होतं. ती व्हय, त्याला लई दिस झालं की आता. वय, पण त्याचं काय झालं पुढं? तर नेमकं काय झालं काय माहित नाही, पण भैयाच्या आईला पसंत नव्हतं वाटतं. का? अगं म्हणजे पोरीकडचं सगळं चांगलं होतं ना, असं रावल्याची आई म्हणली होती मला. व्हय, पण त्यांच्या तोडीचं नव्हतं ना. अगो बाई, आता एवढं मोठं स्थळ त्यांच्या तोडीचं नव्हतं म्हणतीस, मग आपलं कसं जुळायचं ग? नाही नाही, आपली गोष्टच वेगळी आहे जरा. वेगळी म्हणजे? अहो कसं आहे, आपली शीतल एवढी देखणी आहे. नाना गावात एवढा मोठा मान आहे, आणि भैया किती मानतो नानाला. आणि तुमच्या घरचं कसं आहे कसं नाही ती समजा भैयाला माहिती आहे. शीतल बी कशी ती बी माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं नाही म्हणायला जागाच नाही ना. तुमची परिस्थिती श्रीमंत नसली तरी तुम्ही मनाने किती श्रीमंत आहो की. त्याच्यामुळे काय काळजी करू नका, त्यांच्याकडनं हकारच येणार. होऊ दे बाई, असंच होऊ दे. आणि तुझ्या तोंडात साखर पडू दे. वहिनी, नुसती साखर नका बाई मला. बरं बाई, तू काय म्हणशील ते करते शीतलीच्या लग्नात. आता कसं म्हणलं?
त्या आमदाराकडे जाऊन मला सगळ्या गोष्टी मिटवल्या पाहिजेत. एक तर तुम्ही काही काम करत नाही काय, हा जाऊया भैया. सगळी काम. आणि होय हा? त्याच्या माझा काय पत्ता? काय माहित नाही भैया. फोन लाव बरं त्याला. हा भैया, जम्याचा आजकाल फोन लागत नाही. बहुतेक नंबर चेंज केलाय त्यानं. आणि आता तो इकडे येईल असं काय वाटत नाही भैया. बरं झालं कटकट गेली. तसं बी काय काम करत नव्हता तो. पण भैया, मामीच्या नावावर जम्यासाठी जे कर्ज काढलं त्याचं काय करायचं आता? त्याच काय करायचं? काहीच करायचं नाही. जे चाललंय ते चालू द्यायचं. अहो मग त्याचे हप्ते सोपं भरायचं नाहीत. अहो अशाने त्या मामीला नोटीस येईल की. मग येऊ दे की, तेच तर पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे आम्ही माझं शीतलचं लग्न लावून आपल्याला लुटायच्या नादात असत. आता काय करायचं, आपणच नोटीस पाठवायची आणि ती मागं घेण्यासाठी आपणच पैसे द्यायचे. नाना कसं आपल्या उपकाराखाली होते तसंच मामीचं बी होईल. म्हणजे मामी आपल्यासाठी जे काय करते त्याचा मोबदला आपण दिला असं होईल. करेक्ट. ते रे वा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव टॅलेंट, कधीच कुणाचे उपकार आपल्यावर ठेवायचे नाहीत. आणि आपण केलेले उपकार व्याजासहित वसूल करायचे. भैया घरून फोन आहे. उचल. हा हॅलो. काय हो एवढं काय निरखून बघताय? ते शीतल आणि यास्मिन गेल्या आता. मग काहीतरी गडबड आहे जयश्री. तुम्हाला ते कायमच वाटतं. नाही 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 नाही, या बारीने 100% काहीतरी गडबड आहे. असं नेहमीच म्हणता तुम्ही, पण होत तर काहीच नाही. अहो कशाला उगाच टेन्शन घेताय? सगळं चाललंय ना नीट. नाही 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 नाही, तरी आम्हाला असं वाटतंय काहीतरी घोळे. आम्ही आलो, थांबा. आओ हा ठेवतो. हा भैया कुठे गेले? त्यांना काहीतरी घोळ आहे असं वाटतंय. म्हणजे अरे त्यांना आता शितली जाताना दिसली वाटतं. आता त्यांना यात काय घोळ वाटला तर त्यांचं त्यांनाच माहित. जेडे, भैयांचं शीतल सोबत लग्नाचं जे काय चाललंय त्याबद्दल तुला काय वाटतं का? मला काय वाटायचंय, चांगलं चाललंय की. अगं पण शीतल भैयांसंग लग्न करायला तयार होईल का? माहित नाही. माहित नाही म्हणजे असं कसं म्हणतेस? तुला माहितीये नाही. शीतल भैया संग लग्नाला कधीच तयार होणार नाही, पण अजिंक्य संग लग्नाला मात्र लगेच तयार होईल. अगं म्हणून काय अजिंक्य बरोबर लग्न लावून द्यायचं? तसं नाही, अजिंक्य संग लग्न होतंय असं फक्त भासवायचं आणि लग्न भैया संग लावायचं. अगं असं कसं? शीतलला कळणारच की. अजिबात नाही. कसं कसं ते माझं मी बघीन, त्याची काळजी मी घेईनच. पण शीतल संग भैयाचंच लग्न होणार हे मात्र कन्फर्म.